जटाट्टवी कलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमड्डमण्डिनादवट्टमर्वयं चकारचण्डतांडवं तनोत्तु नः शिवः शिवम्. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन ठिकाणी. आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एक नाही दोन नाही तर तीन शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी, जे की वसलेले आहे प्रवरा आणि गोदावरी नदीच्या संगमावरती. आणि त्या 3 शिवलिंगांचे नाव आहे सिद्धेश्वर, घटेश्वर आणि रामेश्वर. येऊन पोहोचले मंदिरामध्ये. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम गाव इथून 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. सिद्धेश्वर नाव आहे या मंदिराचं. आपलं महादेवाचं मंदिर आहे. बघू, ते पण जरा एक पौराणिक ऐतिहासिक मंदिर आहे. बघू, जाऊया आतमध्ये माहिती घेऊ थोडं त्याच्यात. भाची आहे माझी, भाची आहे माझी. तिचा पण व्हिडिओ काढायचा. हाय कर, हाय कर, हॅलो कर कर. कुठे जायचं आपल्याला? कुठे जायचं आता? भोले बाबाकडे जायचं. तुझा व्हिडिओ काढायचा ना? इकडे बघ एकदा. मस्त दिसतंय ना मंदिर, भारी एकदम. मेन गेट आहे मित्रांनो. जाऊया आतमध्ये. सुंदर असं गेट आहे, पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. चला. तर मित्रांनो, हे मंदिर पूर्वाभिमुख असून या मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिम दिशेला आहे आणि त्या प्रवेशद्वारावर आपल्याला नगरखाना बघण्यास मिळतो. मित्रांनो, हा नंदी हुबेहूब भुलेश्वर नंदीप्रमाणे दिसतो. नंदीच्या पाठीवरील सुबक दोरखंड नक्षीकाम, साखळ्या, सापाचे वेसन, नक्षीदार पट्टे, छोट्या घटांचे वेल खूपच सुंदर दिसतात. तर मित्रांनो, या मंदिराचे शिखर अगदी लहान लहान शिखरांनी बनलेले आहे. सभामंडप, गर्भगृह अशी याची रचना आहे. मंदिरातले स्तंभ अगदी पेशवेकालीन शैलीचे आहेत आणि स्तंभावर भारवाहक यक्षछत तोलून धरताना कोरलेले आहेत. हे भारवाहक यक्षछत 2200 वर्षांपूर्वीच्या बौद्ध लेण्यांपासून चालत आलेली परंपरा आहे. ब्राह्मणी लेण्यात आणि हिंदू मंदिरात काही वेळा यक्षांची जागा यक्षिणी अथवा योगिनी घेताना दिसतात. मित्रांनो, या मंदिरामध्ये आपल्याला खूप प्रशस्त असे गर्भगृह बघण्यास मिळते आणि यामध्ये खूप सुंदर आणि भव्य असे शिवलिंग स्थापित केलेले आहे.
मंदिराच्या सर्व बाजूंच्या भिंतीवर रामायण, महाभारत आणि इतर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत, तर मंदिराच्या समोरील बाजूस अतिशय देखणी दशावतार पट्टिका कोरलेली आहे. हे मंदिर देवीचे असून या मंदिरावर स्त्री देवतांच्या मूर्त्या आहेत. त्रिशूळ, डमरू, खडक, वाहन नंदी, हातिकमंडलू धारण केलेली कौमारी, कमळावर बसलेली महालक्ष्मी, सिंह हे वाहन असलेली नारसिंही, हत्ती हे वाहन असलेली ऐंद्रिय अथवा इंद्राणी, गरुड वाहन असलेली वैष्णवी अशा वैविध्यपूर्ण सुबक मूर्त्या आहेत. मंदिर कळस हत्ती आणि गुलाब पुष्पांच्या कलाकुसरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे विष्णू मंदिर असून यावर प्रत्येक दिशेला देवतांच्या सुबक मूर्त्या आहेत आणि याच विष्णू मंदिराच्या मागील भिंतीवर हत्ती आणि मरकटांचे अनोखे शिल्प कोरलेले आहेत. मरकट तर इतके खुबीने कोरलेले आहेत की त्यांच्या जबड्यातील दातही अगदी स्पष्टपणे दिसावेत. तर मित्रांनो, इकडून प्रवरा नदी आहे आणि ह्या साईडने गोदावरी नदी आहे. या ठिकाणी त्या दोन नद्यांचा संगम होत आहे. अतिशय मस्त आणि सुंदर आपल्याला संगम बघायला मिळतो या ठिकाणी प्रवरा आणि गोदावरी नदीचा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण दोन पवित्र नद्यांच्या संगमावर बसलेलो आहे. फार छान वाटत आहे. अगदी निसर्गरम्य वातावरण बघू शकता तुम्ही. या ठिकाणी या नदीच्या घाटावर आपल्याला भरपूर असे घाट बघायला मिळतात मित्रांनो. इथे एक समोर घाट आहे, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी एक घाट आहे समोर आणि या बाजूला पण आहे. मित्रांनो, नगर जिल्ह्यातून प्रवरा संगमला येणारी प्रवरा नदी व नाशिकवरून येणारी गोदावरी नदी या दोन नद्यांचा संगम आपण या ठिकाणी बघू शकता. आणि या संगमाच्या तीरावर सिद्धेश्वर, घटेश्वर आणि रामेश्वर मंदिर वसलेलं आहे. आता आपण सिद्धेश्वर मंदिर बघितलंय, याच्यानंतर आपण घटेश्वर मंदिर बघणार आहोत आणि त्यानंतर आपण रामेश्वर मंदिर बघणार आहोत. तर आपण येऊन पोहोचलोय मित्रांनो घटेश्वर मंदिरामध्ये. हर हर महादेव. खूप भव्य आणि मोठी अशी पिंड बघायला मिळते घटेश्वर मंदिर. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत रामेश्वर मंदिरात. तर मित्रांनो, आता आपण सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेतले, घटेश्वर मंदिराचे दर्शन घेतले आणि आता आपण रामेश्वर मंदिराचे दर्शन घेणार आहोत. चला. तर मित्रांनो,
या ब्लॉग मध्ये आपण रामेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर व घटेश्वर मंदिर बघितली. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या मित्रांना व नातेवाईकांना जरूर शेअर करा. आणि हो, मला सबस्क्राईब करायला काय विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.